वर्षात रेडा, अंधश्रद्धेचा वेढा। भाजप म्हणतं राऊतांच्या मेंदूत रेडा। शिंदे गट म्हणतं राऊतांवर गुन्हा दाखल करा। बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। शपथविधीला 2 महिने झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाही। या मुद्द्यावरून वर्षावर जादूटोणा केल्याची चर्चा रंगली। तर संजय राऊतांनी वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याचा दावा करत खळबळ उडून दिली। एवढंच नाही तर जादूटोण्याच्या चर्चेमुळे वर्षा बंगला पाडला जाणार असल्याचाही दावा त्यांनी केलाय। मात्र हा दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला। त्यांनी मुलीच्या 10वीच्या परीक्षेचं कारण दिलं, मात्र त्याचीही संजय राऊतांनी खिल्ली उडवली। शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे, त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती। दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे। 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते। त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ, म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही। परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की त्यांची मुलीची 10वीची परीक्षा, मी त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली येऊ, बरं का, आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली येऊ। सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे काय? ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना। राऊतांच्या या दाव्याचा भाजपनं खरपूस समाचार घेतलाय, तर शिंदे गटानं थेट राऊतांवर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। ज्यांच्या मेंदूमध्ये रेडा घुसलाय ते रेड्याची भाषा करतात आणि म्हणून संजय राऊत यांच्या मेंदूचं परिरक्षण या नवीन इमारतीतील बाबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना शक्य असेल तर डॉक्टरांनी करावं। तो रेडा आहे का येडा रेडा आहे काय याची एकदा स्पष्टता येऊ दे। संजय राऊतांचं वक्तव्य कुठल्या संदर्भाने ते वक्तव्य केले ते या सगळ्याची तपासणी करावी। लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचं ओपिनियन घ्यावं आणि सुमोटो होम डिपार्टमेंटनी संजय राऊतांवरती फौजदारी गुन्हा अंधश्रद्धा पसरवल्याबद्दल दाखल करावा, हे माझं देखील मत आहे। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत पुन्हा अंधश्रद्धेच्या वावड्या उठवल्या जात आहेत। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगला कधी सोडणार आणि मुलीच्या परीक्षेनंतर तरी मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला जाणार की नाही याची उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।